ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 14 दिवसाचं फेकलेलं नवजात बाळ जन्मदात्याने फेकलं असेल कदाचित, कारण ती मुलगी होती. शिवाय दुर्धर असा आजार इथिओसिस जो 10 लाखांतून एखाद्या बाळाला होतो. या आजारामुळे ह्या बाळाची त्वचा जाड झाली होती. डोळ्याला पापण्या नव्हत्या, त्यामुळे दिवस आणि रात्र डोळे उघडे असायचे. शिवाय तिच्या शरीरावर झालेल्या जखमा आणि त्या जखमांतून येणारं रक्त, तोंडांतून ती काही खाऊ पिऊ शकत नव्हती. असं हे बाळ तिला जन्म देणारे आई वडील त्यांनी फेकलेलं होतं. परंतु ही बातमी जेव्हा बँगलोर स्थित एक दाम्पत्य डॉक्टर अलोमा आणि डेव्हिड लोबो ज्यांना 3 मुलं होती ते पुढे सरसावतात आणि ह्या बाळाला दत्तक घेतात. एवढंच नाही तर खऱ्या आई वडिलांचं प्रेम देतात. ही मुलं देखील ह्या बाळाला घरातील एक सदस्य म्हणून स्वीकार करतात. तिचं नाव निशा ठेवलं जातं. निशा पुढे शाळेत जायला लागते, परंतु तिच्या वाटेला फक्त तिरस्कार येतो. अनेक मुलं तिला पाहून दूर पळतात. आणि अशा ह्या सगळ्या खडतर प्रवासामध्ये आपण पाहतो निशाला जीवनामध्ये अनेक प्रकारचे त्याग करावे लागतात. आणि त्याहून जास्त दत्तक घेतलेले हे आई वडील डॉक्टर अलोमा आणि डेव्हिड लोबो हे देखील त्याग करतात. परंतु ह्या सगळ्या त्यागाचं फळ म्हणजे निशाच्या चेहऱ्यावर असलेलं स्मितहास्य. प्रिय बंधू भगिनींनो, निशाला दुर्धर आजार झालेला होता, म्हणून निशाचा त्याग जन्मदात्या आईवडिलांनी केला. तो नकारात्मक त्याग होता. परंतु अशा फेकलेल्या बाळाला आपलंसं केलं, लहानाचं मोठं केलं, ते म्हणजे डॉक्टर अलोमा आणि डेव्हिड लोबो ह्यांचा त्याग जो होता तो सकारात्मक त्याग होता. जीवनात त्याग करणं म्हणजे फक्त वाईट गोष्टी व्यर्थ करणं, त्याचा नाश करणं, उच्चाटन करणं नव्हे, तर त्याहीपेक्षा जीवनात चांगल्या गोष्टी आत्मसात करणं. आपली कर्तव्य आपल्या जीवनामध्ये बजावली पाहिजेत. जबाबदारी जी घेतलेली आहे ती पार पाडली पाहिजे. आपला व्यवहार चोख असला पाहिजे, म्हणजेच ते त्यागमय जीवन आहे. आणि असं हे जीवन जे आहे ते खरं ख्रिस्ती जीवन आहे, खरं मानवी जीवन आहे. त्याग करणं म्हणजे फक्त एक कल्पना नाही, तर त्यागामध्ये कृतिशीलता असावी लागते. एक गृहस्थ जो रागीट होता, तापट स्वभावाचा होता, त्याला जीवनातून राग सोडायचा होता आणि तो मरियम मातेचा भक्त होता, म्हणून तो वेलंकनी येथे गेला. हार तुरे चढवले, माऊलीचं दर्शन घेतलं आणि केस काढले, मुंडन केलं आणि उमा हलवा प्रसाद म्हणून घेऊन घरी आला. संध्याकाळी हा प्रसाद घेऊन तो त्याच्या मित्राच्या घरी गेला. मित्राने ह्याच्याकडे पाहिलं आणि हसला, हे तू काय केलेलं आहेस, मुंडन का केलं? आणि हा गृहस्थ बोलला, माझ्या जीवनातील मी राग सोडलेला आहे म्हणून मी मुंडन केलेलं आहे. मित्र हसला आणि परत प्रश्न केला, तू जीवनात काय सोडलेलं आहेस? आणि हा गृहस्थ बोलला, मी माझ्या जीवनातील राग सोडलेला आहे. तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मित्राने प्रश्न केला, तू आणि राग सोडू शकतोस? आणि त्यावर हा मित्र, हा गृहस्थ जो होता तो भडकला, रागाने त्याच्या अंगावर धावून गेला. त्याग करण्यासाठी संयम असावा लागतो. त्यागामध्ये अनिच्छा असावी लागते. त्याग हा निस्वार्थी असावा लागतो, तरच त्याची फळं मधुर होतात. आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करायची असतात. आपल्या जीवनामध्ये अनेक योजना आहेत आणि अनेक गोष्टी मिळवायच्या असतात. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अनेक गोष्टी धरायच्या असतात, अनेक गोष्टी सोडायच्या असतात. हिंदीमध्ये आपण सांगतो, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. आणि म्हणून ह्या त्यागमय जीवनामध्ये आपल्या जीवनाची वाढ होत असते. खरं त्यागमय जीवन जेव्हा आपण जगतो तेव्हाच आपल्या जीवनाची प्रगती होत असते. आणि म्हणून ह्या त्यागाला अडथळे आणणाऱ्या गोष्टी आपण काढून टाकले पाहिजेत. वेळीच काढून टाकले तर आपल्या जीवनाची प्रगती होत असते. एका गृहस्थाने सुंदर असा बगीचा पाहिला. तो बगीचा पाहत असताना त्याने पाहिलं ही झाडं सुंदर अशी वाढलेली आहेत. माळीदादा होता. माळीदादाला प्रश्न केला की तुझ्या ह्या बागेमध्ये ही सगळी झाडं सुंदर कशी वाढलेली आहेत, त्यांची वाढ कशी सुंदर झालेली आहे, काय गुपित आहे, काय रहस्य आहे? आणि माळीदादा बोलला की ही झाडं जेव्हा वाढतात तेव्हा मी काहीच करत नाही, त्यांना कोणताच अडथळा आणत नाही, परंतु त्यांना अडथळा देणारे, त्यांच्या वाढीसाठी अडथळा देणाऱ्या गोष्टी मी बाजूला करत असतो. म्हणून ह्या झाडाची वाढ चांगली आहे. आपल्या जीवनामध्ये देखील माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, ह्या अडथळा आणणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या काढायला हव्यात. त्याचा त्याग करायला हवा. वाईट गोष्टीचा त्याग करायला हवा.
वाईट आचार आणि उच्चाराचा त्याग करायला हवा. मग आपलं मानवी जीवन फुलणार आहे. प्रभू येशूचं जीवन त्यागमय होतं. परमेश्वर असून, देव असून तो मानव झाला, स्वर्ग सोडून भूतलावर आला. एवढंच नव्हे तर आपल्या त्यागमय जीवनाद्वारे, आपल्या शब्द आणि कृतीद्वारे अनेकांना आनंद दिला. आणि ह्या त्यागाचा कळस म्हणजे तो क्रूसावर आपल्यासाठी मरण पावला. होय माझ्या प्रिय बंधू बहिणो, आपण त्याचे शिष्य आणि अनुयायी आहोत. आणि ह्या शिष्य आणि अनुयायांनी खरा जीवनामध्ये त्याग करायला हवा. आणि म्हणून महाकृष्ण शुभवर्तमान अध्याय 8 ओवी 34 आणि 35 मध्ये तो सांगतो की तुम्ही जर माझे अनुयायी होऊ पाहता तर तुम्ही आत्मत्याग करा, आपला वधस्तंभ उचला, मला अनुसरा. कारण जो कोणी आपल्या जीवाला वाचवू पाहतो तो त्याला मुकणार आहे, परंतु जो कोणी त्याचा जीव माझ्यासाठी आणि सुवार्तेसाठी देतो तो त्याला वाचवणार आहे. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू आपल्या अनुयायाकडून, आपल्या शिष्याकडून खऱ्या त्यागाची अपेक्षा करतो. आणि त्यानंतर लूककृष्ण शुभवर्तमान अध्याय 9 ओवी 14 मध्ये आपण पाहिलेलं आहे 5,000 भोजन. हा माझ्या प्रिय बंधू बहिणींनो खरोखर चमत्कार आहे. एखाद्या नियोजित कार्यक्रमामध्ये 5-6 लोक जास्त आले तरी आपली तारांबळ होते. आणि 5,000 फुकट जेवण देणं हा विचारच किती त्यागमय आहे, हा विचारच किती मोठा आहे. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, ह्या सगळ्या चमत्कारामध्ये आपण पाहतो की येशूने स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा विचार केलेला आहे. त्याचप्रमाणे तेथे असलेलं ते छोटं बाळ ज्याने 5 भाकरी आणि 2 मासे आणलेले होते, तो स्वतःचा विचार न करता त्या जीवनाचा तो त्याग करून त्या चमत्कारासाठी देतो. आणि ह्या त्यागाचं प्रतिफळ आपण पाहतो की माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, 2 मासे आणि 5 भाकरीमुळे 5,000 लोक जेवून तृप्त होतात. आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही त्याग करायला हवं. खरं ख्रिस्ती जीवन हे त्यागमय असायला हवं. आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये त्यागाची फोडणी दिल्याशिवाय चव येणार नाही. आमचा त्याग वाईट सवयीचा, वाईट वृत्तीचा, वाईट शब्दाचा आणि वाईट कृतीचा असावा. त्यासाठी आम्ही प्रभूकडून कृपा मागूया. आमेन.